पारोळ्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे मृत्यूचे पनवेलमध्ये तीव्र पडसाद. आपण पाहत आहात वेद विकासाचा 24 तास घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या अमानुष हल्ल्यात ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पनवेल तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. ग्रामसभा हे लोकशाहीचे व्यासपीठ आहे. याच व्यासपीठावर कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला होऊन त्यांचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. पनवेल तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रमेश तारेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी पनवेल यांना निवेदन दिले. शिवरे येथील घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 18 ऑगस्ट 2026 पासून ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या PN पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात संघटना सहभागी असल्याचे सांगण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करा, अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या आणि भविष्यात अशा घटना रोखा अशी मागणी आता पनवेल तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केली आहे. पारोळ्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे मृत्यूचे पनवेलमध्ये तीव्र पडसाद.